त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। बसच्या चालकाला मारहाण केल्याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल, दापोली तालुक्यातील घटना। खेडमध्ये सोसायट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत, पहिल्याच पावसात महामार्गाला आले तळ्याचे स्वरूप। खेड तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे मोठे नुकसान, त्वरित नुकसान भरपाई मिळावी, दर्शन महाजन यांची मागणी। आणि पूररेषेतील बांधकाम परवानगी विरोधात माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांची कोर्टात धाव। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आडे येथे बस चालकाला साईड दिली नाही या कारणास्तव बुधवारी संध्याकाळी मारहाण प्रकरण घडलं। या प्रकरणी दापोली आगारातील चालक वाहकांनी काम बंद आंदोलन करून निषेध नोंदवत संबंधितावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती। यावरती दापोली पोलीस स्थानकात आता परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दापोली कादिवरली मार्गे आडे या बसच्या चालकाला मारहाण केल्याप्रकरणी 2 संशयितांविरोधात आता दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक बाळासाहेब रामनाथ देवडे, वय वर्ष 43, हे 15 मे रोजी संध्याकाळी 4:30 ची दापोली कादिवली मार्गे आडे ही बस क्रमांक MH14BT 2538 ही घेऊन आडे येथे जात असताना ती बस 5:45 वाजण्याच्या सुमारास कादिवली कॅन्टीन या बस थांब्याजवळ आली असता एसटी बसच्या मागून 4 चाकी वाहनातून आलेल्या संशयित सुनील भिलू राठोड आणि सुनीता सुनील राठोड यांनी एसटी बस समोर त्यांचं वाहन आडवं धरून चालक देवडे यांना शिवीगाळ केली आणि बस चालक देवडे यांचा शर्ट धरून त्यांना बसमधून खाली उतरवून मारहाण केली। तर सुनीता राठोड यांनी देखील बस चालकाला दगडाने आणि काच बसवण्याच्या रबराने त्यांच्या छातीवरती आणि पाठीवरती तसेच कानावरती मारहाण केली। या प्रकरणी चालक देवडे यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या 2 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण हे करतायत। दापोली एसटी मध्ये आता एसटी संघटनेवाल्यांनी जी काम बंद आंदोलन जे केलेलं आहे तर त्यांना आमची विनंती आहे पब्लिकची की तुमचं काय भानगडी झाले असतील, तुमच्या ड्रायव्हरला मारझोड झाले असेल, त्या संदर्भामध्ये तुमच्या वरिष्ठांना कळवून आणि पोलीस स्टेशनकडे जाऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल कसा होईल ह्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही गाड्या अडवून किंवा तुमचं काम बंद आंदोलन करून लोकांना कुठल्याही वेटीला धरू नये ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे। अशी विनंती केल्यामुळे त्यांनी लोकांनी काम आणि एसटी चालू करायला पाहिजे ही आमची मागणी आहे। आज 4:30 वाजता सुटणारी आमची दापोली आडा वस्तीची गाडी मार्गावर जात असताना एका अरुंद रस्त्याच्या ठिकाणी समोरील त्रयस्थ चालकाने वाट देता म्हणजे साईड देण्याच्या ह्याच्यातून वादविवाद होऊन आमच्या चालकाला क्षुल्लक गोष्टीवरून मारहाण केलेली आहे। सदर मारहाण करीत असता चालकाने तत्काळ आगाराशी संपर्क साधल्यानंतर आगारातील आमच्या मॅडम आगार व्यवस्थापक मधाळे मॅडम यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला जाऊन त्याची खबर दिली असता पोलिसांनी आम्हाला तिकडनं सांगण्यात आले की सदर चालक पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्याची तक्रार नोंदवून घेऊ। त्यानंतर आमच्या आगारातून तत्काळ सदर ठिकाणी घटनास्थळी गेले असता घटनास्थळावरून चालकाला इकडे आणल्यानंतर त्याची मेडिकल वैद्यकीय तपासणी या सर्व गोष्टी केल्यानंतर आमची एकच मागणी होती की सदर चालकाला मारहाण केल्यानंतर सदर प्रवाशावरती गुन्हा नोंद करून घेण्यात यावा, परंतु आजतागत पोलीस कोणत्याही पद्धतीचा गुन्हा नोंद करून घेत नाही आहेत। म्हणून जर आम्हाला अशा क्षुल्लक गोष्टीवरून प्रत्येक ठिकाणी जर चालक वा कर्मचाऱ्यांना जर मारहाण होत असेल तर त्या गोष्टीसाठी जर आम्हाला आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठेतरी न्याय मिळावा या दृष्टीने आज आम्ही सर्व कर्मचारी आम्ही कर्मचाऱ्याच्या न्याय हक्कासाठी आज आम्ही इतर कामबंद आंदोलन करून आम्ही इथं गाड्या अडवलेल्या आहेत। आम्हाला याते कुठल्याही प्रवाशांची गैरसोय करण्याचा आमचा हेतू नाही आहे, परंतु ह्या अशा पद्धतीने मारहाण केल्यानंतर आमच्या चालक वाहक कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळण्याच्या दृष्टीने आज आम्ही आमच्या पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे। यामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचे प्रवाशांना त्यांची गैरसोय व्हावी हा आमचा हेतू नाही आहे। आमच्या चालकाला झालेल्या मारहाणीची तक्रार नोंदवून घ्यावी व त्यावरती योग्य त्या पद्धती चांगल्या पद्धतीने कारवाई केल्यास आम्ही आमचं जे काय आम्ही इथं गाड्या थांबवलेल्या आहेत ते आम्ही तत्काळ आम्ही गाड्या मार्गस्थ करू। तर गुहागर विजापूर राज्य महामार्गावरती गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे बरमारे
नर्सरी जवळ 907 गाडीचा मागील टायर फुटल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात टेम्पोमधून कामासाठी निघालेल्या 2 कामगार महिला जागीच ठार झाल्या। हा अपघात गुरुवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडला। या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार खेरडी चिपळूण येथून काही पुरुष आणि महिला कामगार हे स्लॅब टाकण्यासाठी गुहागर येथे निघाले होते। या गाडीमध्ये ड्रायव्हर धरून 11 जण प्रवास करत होते, त्यामध्ये 3 महिलांचा समावेश होता। गुरुवारी सकाळी कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो शृंगारतळी येथे बरमारे नर्सरी येथे आला असता टेम्पोचा मागील टायर फुटून टेम्पो पलटल्याने अपघात झाला। हा अपघात एवढा भीषण होता की गुहागरच्या दिशेने निघालेल्या टेम्पोचे तोंड फिरून चिपळूणच्या दिशेने उलटले आणि या अपघातानंतर टेम्पोमध्ये असणारे मिक्सर मशीन पार्वती विठ्ठल मनसुंगी पाटील वय वर्ष 47 आणि कविता गंगाराम राठोड वय वर्ष 30 सर्व राहणार विजापूर सध्या राहणार चिपळूण खेरडी या 2 महिलांच्या छातीवर पडल्याने त्यांचा जागीच अंत झाला। तर टेम्पोमधून प्रवास करणाऱ्या पुरुषांनी अपघातानंतर बाहेर उड्या मारल्याने ते सुदैवाने बचावले। या अपघाताची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याचा अधिक तपास गुहागर पोलीस करतायत। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरती काल भरणे नाका येथे अवघ्या काही मिनिटे पडलेल्या पावसाने या महामार्गाला तळ्याचं स्वरूप दिलं। वाहन चालकांना या महामार्गावरती आलेल्या पाण्यातूनच मार्गक्रमण करावं लागत होतं। गुरुवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खेड शहर आणि तालुका परिसरात जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपण पाहिलं। मात्र यावेळी महामार्ग विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला। गेल्या वर्षी देखील झालेल्या मुसळधार पावसामुळे भरणे नाका येथे महामार्गावर पाणी साचून तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। यातून काही बोध घेऊन महामार्ग विभाग सुधारणा करून या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्थापना करेल अशी अपेक्षा भरणेकर यांना होती। मात्र वर्ष उलटून देखील महामार्ग विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचं यामुळे आता दिसून आले। गुरुवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने महामार्ग विभागाचे पितळ जनतेसमोर पुन्हा एकदा उघडे केले आणि त्यांच्या गलथान आणि मनमानी कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा खेडवासियांना अनुभवायला मिळाला। अवघे काही मिनिटे झालेल्या पावसाने या ठिकाणी महामार्गाला तळ्याचं स्वरूप दिलं। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात देखील खेडवासियांना या महामार्गावरून प्रवासी करणाऱ्या प्रवाशांसह वाहनधारकांना महामार्गावर साचलेल्या पाण्यातूनच प्रवास करावा लागणार हे मात्र आता यामुळे निश्चित झालंय। 16 मे रोजी गुरुवारी मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले। कोणाच्या दुकानावरचे पत्रे उडाले तर कोणाच्या घरावरचं छप्पर उडालं। रस्त्यावरची झाडं उन्मळून पडली, वाहतूक ठप्प झाली। विजेच्या तारा तुटल्याने खेड शहरातील वीज पुरवठा अनेक तास खंडित झाला। खेडमधील रॉयल आर्केड बिल्डिंगवरचे पत्र्याचे छप्पर उडाले। यासोबतच इमारतीवरील पाण्याने भरलेली भली मोठी टाकी वादळाच्या प्रवाहाने उडून खाली असलेल्या 4 चाकी वाहनावरती पडल्याने सदर कारचे मोठे नुकसान झाले। विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासोबत आलेल्या पावसामुळे खेड शहरवासियांची पुरती तारंबळ उडवली। तर काल गुरुवारी झालेल्या मुसळधार आणि सोसाट्याच्या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले। शहरामध्ये झालेल्या मुसळधार आणि वादळी पावसामुळे खेडवासियांची मोठी तारंबळ उडाली। घरांवरील छप्पर उडाले, बिल्डिंगवरचे पत्रे उडाले, झाडे पडून अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झालं। तर त्वरित सदर नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहर यांच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन, युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर, शिवसेना उपशहर प्रमुख निलेश जोशी, युवासेना आयटी सेल अधिकारी मधुर चिखले, अण्णा चिंडक आणि शिवसैनिक यावेळेस उपस्थित होते। तर रायगडच्या दक्षिण भाग असलेल्या माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर परिसरात काल अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। दुपारी 3 वाजेपर्यंत कडाक्याचे ऊन आणि उन्हाचे चटके बसत असताना अचानक रायगडच्या या भागात वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि अवकाळी पाऊस धो-धो कोसळू लागला।
रायगड जवळील पाचाड येथे असलेल्या भागात जोरदार पाऊस कोसळत होता। लोणेरे म्हसळा परिसरातील भागात देखील आणखी जोरदार पाऊस लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली। रोह्याच्या कुंडलिका नदीच्या काठावरती पूररेषेच्या हद्दीत विकासकांनी उच्छाद मांडलाय। रोहा तालुक्याला बेकायदा इमारतीमुळे पुराचा धोका वाढतोय। गेल्या काही महिन्यापासून रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदी किनाऱ्यासह पूररेषेतील बेकायदा व्यावसायिक बांधकामांच्या परवान्याचा मुद्दा चर्चेत आहे। जलसंपदा विभागाने कुंडलिका नदीच्या पात्रात तसेच पात्रालगत पूररेषा निश्चित केल्यानंतर या परिसरात कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक बांधकाम उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे। विशेषतः रोहा नगर परिषद आणि रोहा कोलाड रस्त्यालगत विकासकांकडून टॉवर इमारतींचे बांधकाम पूररेषेत सुरू असल्याने सामाजिक कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी आता जिल्हाधिकारी रायगड, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाड, रोड ग्रामपंचायत आणि कर्मा कन्स्ट्रक्शन यांच्या विरोधात माणगाव येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने नदीच्या पात्रात तसेच पात्रालगत पूररेषा निश्चित केल्यानंतर महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगर परिषदा यांनी पूररेषेपासून किमान काही अंतरापर्यंत कुठल्याही प्रकारचे बांधकाम उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे। तरीही कोलाड रस्त्यालगत कर्मा कन्स्ट्रक्शन या विकासकांकडून टॉवर इमारतींचे बांधकाम पूररेषेत म्हणजे ब्लू लाईन या रेषेमध्ये सुरू असल्याने सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र दिवेकर यांनी आता या विरोधात पुन्हा एकदा आवाज छेडलाय। जो काम चालू आहे रोड खुर्द गावाच्या हद्दीमध्ये रोहा कोलाड रस्त्याला, याच्या बाबतीत मी वारंवार इरिगेशन डिपार्टमेंट, कलेक्टरना वारंवार नोटिसा दिलेल्या होत्या का या संदर्भात जो नदीच्या पात्रामध्ये ब्लू लाईनमध्ये जो काम चालू आहे त्या संदर्भात तातडीने काम बंद करून टाकावं। तिथं जो जिल्हाधिकारी, कलेक्टर ऑफिस आणि इरिगेशन डिपार्टमेंट आणि बिल्डर जो रॅकेट आहे यांनी जो संगनमताने जो हा केलेला प्रकार आहे आणि जे नदीच्या पात्रामध्ये जो काम चालू आहे तिथं गोरगरिबांची जी ते ब्लॉक वगैरे घेणं आहे किंवा गाळे घेणं आहे, हा 14 मध्ये टॉवर होत आहे आणि अक्षरशः ही जी जागा आहे ती पूर्णपणे ब्लू लाईन रेषेमध्ये आहे आणि तो काम करताना त्यांनी कुठच्याच गोष्टीचे नियम न बाळगता कलेक्टर ऑफिस आणि बाकीच्या ठिकाणच्या परमिशन ज्या घेतलेल्या सगळ्या ह्या बोकस परमिशन आहेत आणि इथं सर्वसामान्य कामगार वर्गातला माणूस किंवा मोलमजुरी करणारा माणूस हे जे तिथे ब्लॉक घेणार होते, पण वारंवार ह्या इरिगेशन डिपार्टमेंटला उपोषणाच्या नोटीस देऊन काय मला बोलले तुम्हाला 8 दिवसात आम्ही अहवाल देतो, काय देतो, काही न करता ह्या लोकांनी काहीच केलेलं नाही। शेवटच्या न इल्यासह मला या संदर्भात माणगाव कोर्टात, जिल्हा कोर्टामध्ये दावा दाखल करायला लागलेला आहे। दिवाणी दावा दाखल केलेला असून सदर ह्या दाव्यामध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन, रायगड जिल्हाधिकारी, परत इरिगेशन डिपार्टमेंट आणि ग्रामपंचायत रोड ह्या 4 जणांना हे प्रतिवादी केलेले आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर हेरिंग म्हणजे 18 साला ही हेरिंग लागणार आहे। माझी नागरिकांना परत कळकळीची विनंती आहे, जे नदी किनारी काम चाललेले आहेत अशा बोकस जे कामं चालले आहेत या संदर्भात इथं ब्लॉक किंवा सदनिका किंवा दुकानचे गाळे खरेदी करू नका। ह्या भविष्य काळामध्ये ह्या बेकायदेशीर बिल्डिंगी आहेत, ही माझी परत कळकळीची विनंती आणि आपण कोणी फसू नका एवढीच नम्रतेची विनंती आहे। आता कर्मा कन्स्ट्रक्शनच्या विरोधात मी जिल्हाधिकारी रायगड, इरिगेशन डिपार्टमेंट, रोड ग्रामपंचायत आणि ह्यांच्या विरुद्ध मी माणगाव कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे। दावा क्रमांक आहे 8824 आणि ह्याची पहिली हिअरिंग आहे ती 18/6 तारखेला ही हिअरिंग आहे पहिली। हे बघा, हा कोर्टाचा कागद आहे। नाही, ह्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली म्हणजे हा मुळात बांधकामच बेकायदेशीर आहे आणि ह्याच्या अगोदर मी संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना पण माझ्या 3 नोटीस देऊन मोकळा झाला आहे, इरिगेशन डिपार्टमेंटला पण 3 नोटीस देऊन मोकळा झालेला आहे, कर्मा कन्स्ट्रक्शनला पण 3 नोटीस देऊन मी मोकळा झालेला आहे। प्रत्येक टायमाला त्यांना सगळ्या नोटिसा दिलेल्या आहेत, पण देऊन सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंटने तर एवढी फसवणूक केलेली आहे तर मला त्यांनी सांगितलं उपोषणाचं मी त्यांना नोटीस दिलेली होती तर आम्हाला उपोषण करू नका म्हणून आदल्या दिवशी मला त्यांनी पत्र दिलं तर आपल्याला 10 ते 12 दिवसात आम्ही अहवाल सादर करतो म्हणून दिलेला होता। पण आज ताकायत आज त्या गोष्टीला 3 ते 4 महिने व्हायला आलेले आहेत। इरिगेशन डिपार्टमेंटने साधा मला 4 वेळचा पत्राचा कागद पण तुम्ही अजून दिलेला नाहीये आणि ह्या बोगस कामाच्या विषयी
आणि हे करण्यासाठी मी आता कोर्टाची पायरी चढलेली आहे. पण माझी नागरिकांना नम्रतेची विनंती आहे का आपण ह्या अशा ज्या नदीच्या ब्ल्यू लाईनमध्ये जे कामं चालू आहेत ह्या इथं बिल्डिंगमध्ये संधिका खरेदी करू नका, ही परत मला कळकळीची नम्रतेची विनंती आहे. दापोली तालुक्यातील आडे शिवाजीनगर वाडी नंबर 3 येथे देवीचा प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचा उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्यनारायणाची महापूजा देखील मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी माजी सभापती किशोर देसाई, सरपंच सोमनाथ कुलाबकर, शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णा पालेकर, संदीप पावसकर, लोढा कंपनीचे राहुल शुक्ला आणि मान्यवर उपस्थित होते. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप चिखले, संदीप देसाई, सुजित भारसिंग, प्रमोद चव्हाण, सुजित खापरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. इंचगिरी संप्रदाय गुरुभक्त मंडळ उंबरले यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा देखील श्री इंचगिरी संप्रदायाचे आराध्य दैवत स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. 18 मे ते 20 मे या कालावधीमध्ये या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. 18 मे रोजी सकाळी 6 वाजता अभिषेक, त्यानंतर घटस्थापना, सत्यनारायण महापूजा, आद्य महिला भजनी मंडळाचे भजन, महाप्रसाद, हळदी कुंकू, प्रवचन, कीर्तन, हरिजागर. 19 तारखेला पहाटे काकड आरती, भजन, गुरुपूजन, दिंडी सोहळा, हरिपाठ, महाप्रसाद, हरिकीर्तन, हरिजागर आणि 20 मे रोजी पहाटे सकाळी काकड आरती झाल्यानंतर सकाळी 9 ते 11 या वेळेत धर्मप्रचारक सद्गुरू ज्ञानराज दादा महाराज रायगड भूषण यांचे काल्याचे कीर्तन होत. या कार्यक्रमाची सांगता होईल. तरी उंबरले काष्टीवाडी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आपण वाढवावी असे आवाहन इंचगिरी संप्रदाय गुरुभक्त मंडळ उंबरले दापोली यांच्या वतीने करण्यात आले. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.